ओमराजे निंबाळकर, तुम्हाला कमीत कमी तुम्ही केलेल्या चुकीची थोडी तरी जाणीव आहे का? माणसाला कमीत कमी लाज तरी वाटते. तुम्ही आता गोपाळ्या, लाईनमन, डी-पी याच्या भोवती स्वतःचा पी-आर सुरू केलेला आहे आणि कामं सुरू झालीत वगैरे ह्या गोष्टी ज्या तुम्ही दाखवतायत आता. तुम्ही ऑलरेडी खासदार निधी तर वापरला नव्हता. फक्त ₹2 कोटी वापरले होते. ते पण छोटे-मोठे कामं असतील. इतर खासदार निधी तुम्ही कधी वापरला नाही. खासदाराचा निधी थांबवता येत नसताना सुद्धा. त्यानंतर आता तुम्ही महाराष्ट्र शासनाकडून जे येतंय वगैरे त्याचे कामं, दाखले जे काय असेल ते तुम्ही त्याचा पी-आर चालू केलाय मोठ्या ॲक्टिव्ह मोडवरती. परंतु तुम्हाला लक्षात तरी येतंय का? अख्खा महाराष्ट्र आज एवढे दिवस उलटून गेल्यानंतरही तुमच्यावर हसत सुटलाय. महाराष्ट्रात सगळ्या लोकांना ही फनी गोष्ट वाटलेली आहे, की एक खासदार डी बसवू शकत नाही आणि डी-पीसाठी तो चक्क पक्ष बदलल्याची गोष्ट करतोय. तर थोडं तरी कुठेतरी तुम्ही आत्मपरीक्षण करा. तुम्ही गेले ना, जायचं होतं काही वादच नव्हता. पण हे जे खोटे कारणं दिलेत ना, हे मनाला अजिबात पटत नाहीत माहिती आहे का? आणि तुम्ही कितीही तुमची इमेज सुधारवण्याचा प्रयत्न केला ना, तरी तुम्ही आता धाराशिवकरांच्या मनात जागा नाही घेऊ शकत.